शालेय शिक्षण तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतलेलं आहे. शालेय शिक्षण म्हणजे काय? अरे तुम्ही पहिली शिकता, दुसरी शिकता, तिसरी शिकता, डॉक्टर होता, वकील होता, इंजिनियर होता, IAS होता, IPS होता, IAS होता, आणि कोण लय मोठा अधिकारी होता. पण जागृत होता तसं सांगता येतं. बाप मोठा अधिकारी आहे साहेब, लय मोठा समाजाचा अधिकारी आहे, आणि कोल्हापूरला बायको घेऊन राहिलाय. माझीच गाडी, माझीच माडकी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी, 20 रुपये देतोय पाठवून. तुला काय का पाहिजे आहे? समाजाचं गीत नाही, तिचं काही काम आहे ते काय जागृत झाला म्हणायचं. किती रुपये देत? 20 रुपये देतोय. जयंतीला हिशेब मागतोय का रे? हे तुझ्या लेखा भावाची जयंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. प्रबोधनाचा जागर झाला पाहिजे. तर जागृत बनतात बरं का. तुम्ही शिक्षित झाला, बुद्धिजीवी झाला, अक्कलवंत झाला, हुशार झाला, त्याचा अर्थ जागृत झाला नाही. आणि म्हणून तुम्ही शिक्षित असाल, बुद्धिजीवी असाल, अक्कलवंत असाल, हुशार असाल, आणि तुमची विचारधारा, तुमचा इतिहास तुम्हाला माहित असेल, तर तुम्ही तुमच्या पिढीचा घात करता. कारणीभूत कोण? तुम्ही नेहमीच. आणि म्हणून जागृती चालणे अखंड तेवढ ठेवा. बाबासाहेब म्हणतात काय जागृती? इतिहास. काय जागृती? आयडिओलॉजी, विचारधारा ही जागृती आहे. आणि पहिलं शिक्षण सामाजिक शिक्षण, आणि दुसरं शिक्षण आहे, पहिलं शिक्षण अकॅडमिक एज्युकेशन, शालेय शिक्षण, दुसरं सामाजिक शिक्षणाचा उदाहरण देतो. त्या जगातल्या 6 मेंदूपैकी पहिला हुशार मेंदू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गुरु कुणाला मानायचे? गुरु मानायला पाहिजे होतं कुणाला? कोलंबिया विद्यापीठात त्यांना ज्यांनी शिकवलं, प्राध्यापक मॅक्स मुलर, प्राध्यापक सिलिंगमनला गुरु नाही मानलं. कुणाला मानलं? शाळा शिकलेल्या 14व्या शतकातल्या कबीराला गुरु मानलं. कुणाला? कबीराला. कारण कबीराला गुरु का मानलं माहिती आहे? सांगतो. या सुंदर पवित्र मातीमध्ये कबीर येत आहे. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये संत कबीर म्हणतात, आहा कबीर काय म्हणतात? जग आंधळ झालेलं आहे मावल्यानो. कबीरा कहे जग अंधा, आंधी जैसी गाय, गाय आंधळी आहे. पछड़ा था सो मर गया, पिल्ल में मेरे वासरू. पछड़ा था सो मर गया, झूठी चामचट आहे, म्हणजे उगतच चाटण आहे, माहित आहे पिल्ल मेले. तसं झालंय समाजाचं. काय? जय भीम, नुसतं जय भीम, जय भीम बोलो की गर्मी चलो, हातात काय हेच नाही. आणि म्हणून 14व्या शतकामध्ये कबीर म्हणतात गांडू. तुम्हा आम्हाला गांडू होतात 14व्या शतकात कबीर. कसं? गांडू भडवे रण चढे मर्दों के बेहाल. काय म्हणतात? गांडू भडवे रण चढे मर्दों के बेहाल. गांडू भडवे रण चढे, रण चढे म्हणजे रणात जिंकतील, युद्धात जिंकतील, निवडणुकीत निवडून येतील. गांडू भडवे रण चढे, गांडू भडवे निवडणुकीत निवडून येतील. गांडू भडवे रण चढे मर्दों के बेहाल. आणि मर्द बेहाल कुत्र्यासारखं चिपट जाऊ. नुसतं जय भीम, नुसतं जय शिवराय, जय भवानी, दुसरं काय नाही. पोझिशन, फक्त पोझिशन, फक्त आमदार खासदार. पावर कुठं आहे? पावर नाही. बाबासाहेब एक आहे पोझिशन आणि एक पावर. कोणीतरी तिकीट देतंय, निवडून येतंय, हे बस खाली बस, आमदार काय बस खाली बसतंय, काय अधिकार नाही. आणि आमची लोक त्या आमदार खासदारकडे रस्ता दे मला, हे गटार दे, हे मंदिरला, हे भीक मागण्याचा कायदा बाबासाहेबांनी लिहिलेला नाही. आमदार खासदाराचं काम रस्ता करणं, गटार करणं, मंदिरला पैसा देणं नाही. तरी विधिमंडळात जाऊन लोकहिताचे कायदे करणं हे
बाबासाहेबांनी भीक मागा म्हणून कायदा आहे? अरे कधी शाळा होणार, कधी जागृत होणार? तुम्ही न जाता तुमचा रस्ता चकचकीत झाला पाहिजे, तुम्ही न जाता तुमच्या सुविधा झाल्या पाहिजेत. आणि म्हणून कबीर म्हणले गांडू भडवे रंजन हे मर्दों के बेहाल पतिव्रता भूखी मरे. पतिव्रता म्हणजे भोळी जनता. पतिव्रता भूखी मरे, पेढे खाई छिनाल. कोण छिनाल? पेढे खाणारी भांडवलदार व्यवस्था. अरे या देशातली 70% संपत्ती फक्त 10 लोकांच्या घरात. फक्त 10 लोक. टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी, 10 लोक. फ्रान्समध्ये चर्चा ही झोपल्यात काय बाबासाहेबाची हे छत्रपतीची लेकर खात्यात हात पुसत्यात. हा वेळ झोपलं हे जबा. अरे कृपा घेऊन बाहेर पडलं पाहिजे. क्रांतीचा वापर देण्यासाठी कार्यक्रम आहे मावलेलो हा इतिहास. आणि म्हणून या कबीरांची हत्या झाली. 14व्या शतकातली कबीरांची हत्या झाली. हेच कबीरांना ठार मारलं. याच कबीरांच्या सोबत 14व्या शतकामध्ये दुसरे एक संत होऊन गेले. चर्मकार समाजाचे संत रोहिदास महाराज की जय. संत रोहिदास महाराज या मातीमध्ये आज नांदणीमध्ये संत रोहिदास. कोणा आलंय चर्मकारांचं हाय काय? कोणा असेल तर बघा. संत रोहिदास काय म्हणतात? रोहिदास शाहू ऐसा राज, मला राज्य पाहिजे. कसं? शाहू ऐसा राज सबको मिले अन्न, छोटे बडे सब बैठे रैदास रहे प्रसन्न. छोटे बडे सब, छोटे लहान मोठे बसू द्या, रैदास प्रसन्न. त्या रविदासांना ठार मारल्या चर्मकार भावंडांनो. हा इतिहास कडी कोयन्यात बंद झाला. हा इतिहास कडी कोयन्यात बंद झाला. हा इतिहास कडी कोयन्यात बंद झाला. या रविदासांना ठार मारलं, त्या कबीरांना ठार मारलं. जो क्रांती केलाय तो त्यांचा हात झालं, त्यांना ठार मारलं. छत्रपती शिवरायांना विष घातलं म्हणतात मावल्यानो. एक महापुरुषांची हत्या झाली. बाबासाहेबांना छळलं. शाहूंच्या घोड्याला दारू पाजली. इतिहास पहा इतिहास. आणि किती हाल केले, मारेपर्यंत मारेकरी घातलेले आहेत. आणि हा इतिहास कधी कोयन्यात बंद झाला. या रविदासांची हत्या झाली. या रविदासांची हत्या झाली. हा इतिहास कधी कोयन्यात. अरे वा, मी सांगत होतो सामाजिक शिक्षण. आणि म्हणून जगातल्या 6 बिंदूपैकी पहिला हुशार बिंदू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गुरु कुणाला म्हणतात? शाळा शिकलेल्या परीट समाजाच्या गाडगे बाबांना. का गाडगे बाबांना गुरु म्हणतात? शाळेने शिकलेल्या परीट समाजाच्या गाडगे बाबांना. बाबासाहेब परीट समाजाच्या गाडगे बाबांच्या कीर्तनाला खाली येऊन बसायचे. तेव्हा गाडगे बाबा बाबासाहेबांना पाहिजे म्हणायचे, बाबा तुम्ही खाली बसला. तेव्हा बाबासाहेब म्हणायचे, बाबा तुमच्या कीर्तनाला घाण कुठली. हे आहे सामाजिक शिक्षण. आज तेच गाडगे महाराज या स्टेजवर येत आहेत. जरा जोरदार टाळ्यांच्या घरामध्ये संत गाडगे महाराज के हे गाडगे महाराज गावागावात यायचे मावल्यानो. गावागावात यायचे, गाव स्वच्छ करायचे. आणि गाव स्वच्छ झाल्यानंतर पारावी यायचे, असे उभा राहायचे. दगडांचे टाळ व्हायचे आणि भजनाला सुरुवात व्हायची. हा इतिहास कधी कोयन्यात बंद झाला. पहिली व्यवस्था इथे महिलांची मातृसत्ताक गण व्यवस्था संपली. आणि याच देशामध्ये त्यानंतर दुसरी व्यवस्था सुरू झाली. त्या व्यवस्थेचं नाव आहे बळीराजा, बळीवंश. बळीवंशाच्या बळीराजाच्या 70 पिढ्या संपवल्या इथल्या व्यवस्थेनं. आज सुद्धा बावलेलो म्हणता इडा पिढा टोळदे बळीचं राज्य होते तो बळीराजा. दिवाळीच्या दिवशी, बलिप्रतिपदेच्या दिवशी योग म्हणजे खांबाला बांधून ठार मारलं तो बळीराजा. 70 पिढ्या संपवल्या मावलेलो. आणि त्यानंतर या देशामध्ये अनेक 2 महापुरुष झाले. इसवी सन पूर्व 563 ला ही व्यवस्था पुन्हा बरकरार करण्यासाठी एक महापुरुष आला, ज्यांची जयंती आहे. त्याचं नाव आहे तथागत महाकर्णी गौतम बुद्ध.
आणि त्यांच्यासोबत त्यांच्याच वयाचा असा दुसरा एक महान माणूस, त्यांचं नाव आहे वर्धमान महावीर. आता जे लोक महाराजच्या कार्यक्रमाला येणार नाहीत त्यांना त्यांचा इतिहास माहिती, सोडून देऊ आपण. हा इतिहास कडी कोयन्यात बंद झाला, पण मगापासून जातो जगातल्या 6 विद्वानांपैकी पहिला विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बुद्ध का घेतला? मराठ्यांचा बुद्ध का घेतला? एका लाईन मध्ये सांगतो, एका लाईन मध्ये. अरे जगात जेव्हा आई नव्हती, बाराखडी नव्हती, पाठी नव्हती, पेन्शन नव्हती, वर्ग नव्हता, शिक्षण नव्हतं, तेव्हा बुद्ध काय बदलला? बुद्धाच्या कारणामुळं सम्राट अशोकाने बुद्धाचा विचार घेतला. मग 19 विद्यालय, 5 महाविश्वविद्यालय, नालंदा, दक्षिणा, उज्जैन, अवंतिका, विक्रमशिला. अरे नालंदाचं काय सांगावं, 5000 प्राध्यापक जास्त शिकवित होते. किती पोरं केवढी असतील? पण नालंदा जेव्हा जाळलं ना, तुमचं नालंदा, मराठ्यांचं नालंदा, शिक्षणाचा नालंदा जाळलं ना, 6 महिने पुस्तकाचा धूर निघत होता. हा इतिहास कडी कोयन्यात, हा इतिहास. आणि म्हणून ते सजवण्यासाठी बिनवातीचा कंदील आणलाय. नुसतं जयंती जेवण खाण्यासाठी नाही करायची, विचार पेटला पाहिजे. बिनवातीचा कंदील का? डोक्यातली वाट पेटेल. पिटल्या काय बघू, आता तरी पिटल्या काय बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इकडची पिटले, इकडे जरा काय अजून धुमास नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभी तक नाही है, जी जान से लगना चाहिए. तुम्हाला क्रांती करायची असेल मावलेलो भावंडानो, छाताळातले बाबासाहेब जागे झाले पाहिजे. छत्रपती शिवराय आरडले पाहिजे पोटाच्या बिबीतून, छत्रपती शिवाजी महाराज के, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हा इतिहास कडी कोयन्यात बंद झाला मावलेलो, हा इतिहास कडी कोयन्यात बंद झाला. माझी अपेक्षा होती 9 वाजता सुरू व्हावं, पण आपल्या लोकांना सवय आहे खाल्याशिवाय बाहेर पडायची नाही, आणि त्यामुळं हा इतिहास कडी कोयन्यात